सांगितले या ठिकाणी एक अपघात झाला होता, अपघात झाल्याच्या परिस्थितीने वाहतूक बंद करण्यात आली होती। हा जो रस्ता आहे सातारा मुंबईवरून सातारा सांगली कोल्हापूर आणि या ठिकाणचा जो रस्ता आहे हा रस्ता सहा राज्याला जोडतोय आणि ह्या रस्त्यावरून अत्यंत धोकादायक वाहतूक या ठिकाणी चालू आहे। गेल्या अनेक वर्षापासून मी या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीनं आंदोलन करतोय। त्या आंदोलनाचा 10 वर्षानंतर कुठेतरी दखल घेत या ठिकाणी भुयारी मार्गाची निर्मिती झालेली आहे, पण मृत्यूचं प्रमाण हे कुठं थांबायला तयार नाही आहे। IRBचं आणि पोलिसांचं या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं वाहतूक संदर्भामध्ये नियोजन नाही आहे। या रस्त्यावरून आज सकाळी एक कामगार माणूस आज सकाळी एक कामगार माणूस पायी जात असताना त्याचा अपघाती मृत्यू झालेला आहे। 1 महिन्याच्या अगोदर पेट्रोल पंपाच्या तिथं पण या ठिकाणी एका माणसाचा मृत्यू झालेला आहे। बऱ्याच प्रमाणात सोसायट्या या रस्त्याच्या साईडला सोसायट्या झालेल्या आहे, कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यांना असुरक्षिततेचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। त्यास बघितलं ज्या ठिकाणी रस्ता डिवाइड केला त्या ठिकाणी शाळेकरी मुलं देखील या ठिकाणी थांबत असतात। आज बरं का मी तुम्हाला सांगतो की लोकांनी विश्वास ठेवून ह्या ठिकाणी आपल्या बिल्डिंगमध्ये घरं बुकिंग केलेलं आहे, त्यांची सुरक्षा करणं गरजेचं आहे। उद्या सकाळी IRBचे लोक संबंधित पोलीस अधिकारी आणि सोसायटीचे चेअरमन हे संयुक्तरित्या मीटिंग घेऊन या ठिकाणी कायमस्वरूपीचा तोडगा काढण्यासाठी आम्ही उद्या प्रयत्न करणार आहोत। महत्त्वाचा प्रश्न आहे की आता पोलीस प्रशासनाला मीटिंग घडून आणून त्या गोष्टी या नागरिक या ठिकाणी आंदोलन देखील सोडले जाणं करायचं, पण उद्या नक्कीच मीटिंग पोलीस प्रशासन घडून आणेल का ते उद्या दुसरं काही कारण सांगेल? तुम्हाला चांगलं माहीत आहे, पोलिसांनी जरी मीटिंग अरेंजमेंट नाही केली, शेवटी हा वार्ड माझ्या बंधूंचा आहे, ह्या वार्डाचे नगरसेवक माझे बंधू आहेत। उद्या जर पोलिसांनी मीटिंग अरेंजमेंट नाही केली तर मी रस्त्यावर बसणार आहे, ह्या लोकांना घेऊन बसणार आहे, मग उद्या पोलीस काय करते तर ते मी बघणार आहे उद्या। मग पहिली गोष्ट तर या ठिकाणी व्यवसायाच्या माध्यमातून या लोकांना पूर्वीचा त्रास आहे, कारण का या ठिकाणी ह्या सोसायटीच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचं बिअर बार सारखं शॉपिंग नसायला पाहिजे होती, ते माझी सगळ्यात मोठी मागणी आहे। कारण का ह्या सोसायटीच्या बाजूला पिणे खाणाऱ्या लोकांची जास्त प्रमाणात गर्दी असते। उद्या प्रामुख्याने आमची मागणी असणार आहे की सोसायटीच्या आजूबाजूला कुठलंच वाहन या ठिकाणी उभं राहू नये, ज्याचं काही रेस्टॉरंट असेल हॉटेल असेल त्यांनी त्याची पार्किंगची व्यवस्था आतमध्ये करावी, रस्त्यावर नाही करावी। मला ह्या लोकांचं आज बऱ्याच दिवसानंतर आज म्हणजे माझे प्रयत्न चालू आहे, पण एवढा मोठा रोष या ठिकाणी निर्माण झालेला आहे की उद्या आज जर पोलिसांनी शब्द नाही दिला असता तर हे संपूर्ण लोक आज रस्त्यावर बसले असते आणि कोणामध्ये काय गुन्हा दाखल करायचा आमच्यावर करा। जर आमचे जीव जात असेल तर आम्ही रस्त्यावर बसणार। आणि उद्या पण सांगतो, उद्या जर 10-11 वाजता जर सोसायटीच्या लोक आणि IRBचे लोकांनी पोलिसांनी मीटिंग नाही लावली, मी सोसायटीच्या लोकांना आवाहन करतो उद्या ह्या रस्त्यावर बसल्याशिवाय आपण राहणार नाही। आणि उद्या हा प्रश्न तुम्ही फक्त पॉईंट काढा, तुमच्या पॉईंटनुसार जर होत नसेल तर हा सर्व्हिस रस्ता उद्या बंद करून टाकू। आपलं नाव? एकनाथ शेंडगे, कुठं राहिला? साई द्वारका सोसायटी। आज सकाळी इथं काय घटना घडली? आज सकाळी बघा ही साई कमल साई द्वारकाच्या 2-3 सोसायटी आहेत, त्याच्या समोरच हायवेनं हे जो स्लोप केलेला आहे ब्रिजचं काम चालू करण्यासाठी, हा काय प्रॉपर स्लोप केलेला नाही। आज सकाळी एका निष्पाप बळी गेलेला आहे, ह्याच्या अगोदर पण 2-3 घटना घडलेल्या आहेत। आज सकाळी एक निष्पाप बळी गेल्यानंतर आता सध्या एक लाईव्ह ॲक्सिडेंट झालेला, त्यामुळे आम्ही सगळे सोसायटी मेंबर हे कोणत्याही प्रकारचं नियोजन प्रॉपर नाही। कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं तर आमची 2-3 माणसं इथं ठेवतो सेफ्टीसाठी, एकही माणूस अद्याप नाही त्यांचा, आणि इथं आमच्या लोकांसाठी खूप घातकी रस्ता झालेला आहे, त्यामुळे आम्ही हा सध्या रस्ता हा ब्लॉक करत आहे सोसायटीच्या मध्ये। तुम्हाला पूर्वकल्पना देण्यात आली होती का? तुम्ही त्यावेळेस काही विरोध दाखवला होता का? आम्हाला कल्पना दिली होती पण नोटीस दिलेली फक्त ऑफिशियली अशी, पण असं काही एवढं हे केलेलं नाही। एका महिन्याची नोटीस दिली, 6 महिने झालं काम चालू आहे आणि जो स्लोप झालेला आहे तो प्रॉपर नाही, प्रॉपर स्लोप नाही। आतापर्यंत 5 ते 6 घटना घडल्या, 5 ते 6 घटना झाल्या। आज एक निष्पाप बळी गेला 8 दिवसापूर्वी गेलेला आहे। सकाळी 9 वाजता बरोबर त्या माणसाच्या पूर्ण छाताडावरतून गाडी गेली, डोक्यावरून गाडी गेली, गायब झालंय। म्हणजे किती मेजर ऍक्सिडेंट झाला, आणि सोसायटीच्या आतमध्ये डंपर घुसला असता। पोलीस 10 वाजता आले, अँब्युलन्स 10:30-10:15 वाजता आली अँब्युलन्स। घटना किती वाजता झाली होती? घटना 8:55 घटना झाली।
बॉडी किती वेळ इथे पडलेली होती? बॉडी 9 वाजल्यापासून पाऊण तास जवळपास 10 होते. पर्यंत बॉडी इथं होती. त्याच्यावरती आम्हीच लोकांनी कपडा टाकला. मुख्य मागणी काय असणार? सर्व्हिस रोड बंद करून सुरळीत हा रस्ता सुरू करण्यात आला पाहिजे का? काय मागणी? हा सर्व्हिस रोड आमच्या सोसायटीच्या समोर हा नको आहे. आमच्या सोसायटी समोर आहे. म्हणजे आपला तो बस स्टॉप आहे, मुलं शाळेला तिथे येतात, तिथेच थांबतात आणि मेन याचा कंट्रोल, हे सर्व्हिसचं मेन कंट्रोल तिथं आहे. आणि यांनी काय केलेलं आहे, मेन हायवे इथं डायव्हर्ट केलेलं आहे विदाउट प्रॉपर स्लोप, विदाउट प्रॉपर ग्रेडियंट. गाडी आली की डायरेक्टली आमच्या सोसायटीत घुसल. आणि आतापर्यंत 2-3 बळी गेलेले आहेत. ह्याच्यानंतर मला वाटतं अजून 10-15 बळी गेल्यानंतर हे जागे उचल. त्यामुळे हे लवकरात लवकर काळजी घेणं गरजेचं आहे. डायव्हर्जन करताना स्पीड ब्रेकर असले प्रॉपर डायव्हर्जन केलं नाही, स्लोप व्यवस्थित नाहीये. सोसायटीला पण सांगितलं नाही कसं यायचं वगैरे हा. कसं लोकांना पण आणि येणाऱ्या सर्व्हिस रोडने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कसं मार्गदर्शन आहे ते पण नाही, कोणत्या प्रकारचं डायरेक्शन काहीच नाहीये. आता जे तुम्ही रोडवरती थांबले यानंतर तुम्ही काय करणार? आता आमचं एकच आहे की या ड्रायव्हर आमच्या सोसायटी समोर दिला हा बंद केला पाहिजे. आणि जो हायवे आहे तो हायवे पूर्ववत चालू करून दिला पाहिजे. हा हायवे पूर्ववत करा. सर्व्हिस रोड हे सोसायटीच्या समोर कामाचं प्रॉपर नियोजन न करता मीच रोड चालू केला. हा हा त्या डंपरने पिता आहे मी बरं का. IRB चे लोक मला मी कोणाच्या मृत्यूचा आता तुम्हाला सांगतो, आज रविवारणीचा हे बॉडी आहे ना IRB च्या ऑफिसमध्ये टाकली असती. लक्षात घ्या तुम्ही. फक्त हे बघा कायमस्वरूपीचा तोडगा काढायचा आहे. तुम्ही रस्त्यावर बसले त्याच्यातून तोडगा निघते काय निघते मी सांगू शकत नाही, मी आंदोलन करताय. पण कायमस्वरूपीचा जर तोडगा काढायचा असेल तर याच्यातून सोल्युशन काढलं का सगळं करतोय, सगळं करतो, सगळं कर. ऐकून घ्या ना, हे बघा सगळं करतोय, ऐकून घ्या ना, सगळं करतोय दादा. हो दादा तुम्हाला जे पाहिजे बरं का, ऐकून घ्या ना, तुम्हाला जे पाहिजे, तुम्हाला जे पाहिजे बरं का, तुम्हाला जे पाहिजे ते हे नाही देणार. येणारे अधिकारी जे उद्या येणार आहे ते देणार आहे. आणि त्यांची लोक, त्यांचे अधिकारी आणि गार्ड थांबलेले असतील. त्यासाठी उद्या आपण आपल्या 2-4 लोक प्रतिनिधी बसू. हे बघा नाही मार्ग, हे बघा दादा. हो दादा ही ट्रॅफिक गेलेली आहे. ज्यात पण इमर्जन्सी असेल सरकार म्हणजे 2-4 राज्यात. हे बघा उद्या मी शब्द देतो, तुम्हाला शब्द देतो. कारण की ज्याचं जातं त्याला कळतं, ज्याचं जातं त्याला कळतं. एक मिनिट उद्या हे बघा स्टॉप आहे, मुलांचा स्टॉप आहे. थोडंसं आता मार्ग बाजूला येऊ. हे बघा हायवे चालू ठेवा एक साईड. तेही करतो, तेही करतो. आम्ही सगळे प्रोफेशनल हायवे पोहोचला नाही अजून 1-2 ही कसं होणार. आता तेवढ्या पुरतं वातावरण गरम राहणार, परत हायवे चालू करा. हायवे
सुरू करा, हे सरळ जाऊ द्या. मार्ग आपल्याला हो सर, हे सरळ जाऊ द्या, सरळ जाऊ द्या, सरळ जाऊ द्या. पाहिजे तर आम्ही बंद करून टाका टोटल काम खोदले नाही हे खोदायला पहिले हे राहतं रेडी राहतं काही झालं तर होणारच येते काही झालं तर आजच्या दिवस तुम्हाला मार्ग सांगतो. साहेब ऐका, आज ही बाई मेला नाही ऐक मला इकडे हा दोन माणूस मेलाय ना आता. ही घरकाम करणारी बाई आहे, तिचे दोन छोटं मोठं इतकी रडायला लागली. सकाळी आमच्या डोळ्यातनं पाणी आलं, त्याला बघून काय झालं. आज आली झालं, उद्या फोन झालं तर आमचं म्हणणं असं आहे, हा जो वन वे केलाय तो त्या साईडला करावा. ऐकून घ्या, मार्ग काढतो मी. 2 मिनिटं सर, 2 मिनिटं. लोकांच्या भावना आहेत, आपण लोकांच्या भावना समजून घेऊया बरं का. असं नाही काही हे रस्त्यावर बसले तर म्हणजे उगीच बसलेले आहे. आता हा जो मार्ग आहे ह्या रस्त्यावरून साधारणतः 6 राज्याचे रस्ते जातात. या रस्त्याबद्दल गांभीर्य कुठंच नाही. स्पीडच्या बाबतीमध्ये कुठंच कंट्रोलिंग नाही. पोलिसांचं म्हणत नाही मी. IRB जे कंपनी आहे त्या IRB कंपनीच्या मागे आम्ही पाठीमागे लागलो. उतार आहे, त्या उतारावरून कंट्रोल होत नाही. आणि या ठिकाणी जेवढे पण ऍक्सिडेंट झाले आजपर्यंत ते सगळे जण दगावलेले आहे बरं का. कोणी त्याच्यामधून वाचलेलं नाहीये. आता यांची जे म्हणणं आहे सोसायटी आहे सगळ्या आजूबाजूला, सोसायटीच्या रस्त्यावर आज ते बाई आपला माणूस मृत्युमुखी पडला. 1-1.5 महिन्याच्या आतमध्ये पेट्रोल पंपाची तिथं हे मृत्युमुखी पडला. 8 दिवसाखाली जर कंटिन्यू जर चालू असेल तर मग शेवटी ह्या दूरचा प्रश्न आहे. लहान मुलांना घेऊन सगळे लेडीज जात असतात शाळेमध्ये. हे बघा माझी एक मागणी. बोलू का दादा? दादा मी बोलू का? पालिकेचा भाग नाही. ऐका ना बरं का, ऐका ना, एक मिनिट फक्त थांबा. मी बोलतो सर, जर तुम्ही गॅरंटी घेत असाल तर आजपासून तो जो चौकीकडे डायव्हर्ट केलेला आहे त्या चौकामध्ये आपला पोलीस असणं गरजेचं आहे. कारण का त्याची जे स्पीडची जे मर्यादा आहे ते आता इथं काम आहे ठीक आहे, हे लोकांसाठी चालू आहे, आम्ही पण मान्य करतो. पण त्याची स्पीडचे मर्यादा करण्यासाठी कोणी कंट्रोलिंग बॉक्स नाही आहे. त्या कंट्रोलिंगची जबाबदारी कोणी घेणार आहे का? की बाबा आजपासून आताच्या नंतरच्या हे जे वाहन तुम्ही वळवलेलं आहे कंट्रोलिंग, त्या कंट्रोलिंगच्या तिथं सगळे डंपर तिथं जातात. आणि आता काय झालं की तिथून काहीच कंट्रोल नाही. डायरेक्ट फक्त बोर्ड लावलाय, स्पीड ब्रेकर आहे ना काय. कारण की सिग्नल सुटल्यावर जे येतात ना एकदम जोरात, खूप जण मेले सर इथं. खूप हेवी व्हेकल आहेत, डायरेक्ट पलटी होण्याचे चान्सेस पण जास्त. सर तुम्ही आजचा विचार करताय का? कोणालाच काही हे नाही आम्ही कामाला चाललोय, काम सोडून मी थांबलो. झालेल्या अपघाताबद्दल आम्ही पण गांभीर्य आम्हाला समजतं. काम करत होता, गाड्या पुसत होता, धूत होता, तो वर्ग होता. उद्या IRB चे लोक, पण मोठा माणूस नाही गेला साहेब. दादा 2 मिनिटं लक्षात घ्या. उद्या IRB चे लोक संबंधित पोलीस अधिकारी महानगरपालिका नाही, महानगरपालिकेचा रोल याच्यामध्ये काय नाही, काहीच नाही. फक्त IRB आहे आणि आपले पोलीस आणि IRB चे लोक, आपले पोलीस सोसायटीचे. उद्या कोणी जर असेल, आज रविवार असल्यामुळे त्यांना आपण बोलू शकणार नाही. आणि ज्या डंपरनं उडवलं असेल कोण तो डंपरवाला, कारण का जो व्यक्ती मृत्युमुखी पडला तो अत्यंत गरीब आहे. आणि हे घटना आजच्या नंतर म्हणजे ह्या क्षणापासून परत न होण्यासाठी त्या चौकामधून एक तर स्पीड ब्रेकर तीन टाका. कारण का ते स्पीड ब्रेकर कंट्रोलिंग होईल. कारण का हे काम होईपर्यंत 100% स्पीड ब्रेकर असणं गरजेचं आहे. अजून एक रिक्वेस्ट होती, जो माणूस मृत्युमुखी पडलाय ना, ज्या व्यक्तीने किंवा ज्या कंपनीचा तो आहे त्याला आर्थिक सहाय्यासाठी पण आमची पण मदत. बरं तो डंपरवाला कोण आहे? पोलीस चौकी त्या माणसासाठी. हे बघा ऐकून घ्या. माझं एक म्हणणं आहे, आता हा जो रोड झालेला आहे याला इकडनं जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत तिकडनं जे येतात त्याला काहीच नाही. आता हा रोड जो झालेला आहे एकदम चुकीचा झालेला आहे. आम्ही त्यावेळेस 2-3 वेळेस मी म्हटलं होतो कॉन्ट्रॅक्टरचे सुपरवायझरचे डायरेक्ट रोड आहे ते डायरेक्ट म्हणायचे तिथे कात्रजला जा, ऑफिस कात्रजला आहे तिथं जाता. माणूस इथून कात्रजला जाईल का त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला? एकदम ठेवली पाहिजे, एकही माणूस नाही ठेवायचा. एकदम एकच मिनिट फक्त तुम्हाला सांगतो. हे बघा, मी तुम्हाला जनतेच्या वतीने सांगतो, मी पोलीस प्रशासन आहे, आंदोलन करताय मी.
ह्या उड्डाण पुलासाठी 10 वर्ष झाले ह्या भुयारी मार्गासाठी आंदोलन करतो आता यशस्वी झालेलं आहे. तुम्हाला त्रास आहे नक्की आहे, पण त्याच्यावर त्यांनी सोल्युशन काढलेलं नाहीये बरं का. ते सोल्युशन काढणं गरजेचं आहे. उद्या सर तुम्ही जर गॅरंटी देत असाल की उद्या 10 वाजता आपल्यातले कोण आहे उद्या घरी, उद्या 10 वाजता IRB चे लोक संबंधित पोलीस अधिकारी हे मला आज संध्याकाळपासून, आज तुम्ही तिथे एक ट्रॅफिक लावा माणूस, आज संध्याकाळपासून ट्रॅफिक पोलीस आज संध्याकाळपासून सर बरं का